नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या आवडत्या कविता किचनमध्ये. आज आमच्याकडे खूप जोरात पाऊस झाला, त्याच्यामुळे आमच्या घरच्या मुलांनी आज फरमाईश केली की आम्हाला आज कांदा भजीच खायची आहे. तर चला मग रेसिपीजला सुरुवात करूया. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपल्याला घ्यायचे 2 मोठ्या आकाराचे कांदे. त्याच्यासोबत मी एक मिरची घेतली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरचीची पेस्ट घालू शकता. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे अर्धी 1 किंवा 1 वाटी बेसन. बेसन तुम्ही जेवढं लागेल तेवढं घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडासा मैदा किंवा तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं ओवा आणि थोडीशी 1 चमचा सोप. ही ओवा आणि सोप ही पचायला खूप हलकी असते, त्याच्यामुळे ती अवश्य घाला. चव पण छान लागते. आणि थोडीशी कोथिंबीर. त्याच्यानंतर आपण घालणार आहोत 1 चम्मच तिखट, मीठ चवीनुसार 1 ते 1.5 चम्मच. त्यानंतर आपण घालणार आहोत एक अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच धनिया पावडर. आणि हे छान आपल्याला आता थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. तुम्ही हातानेच करून घ्या, म्हणजे छान मिक्स होत असतो आणि त्या कांद्याच्या पाकळ्या छान खुलत असतो. हे बघा छान मिक्स झालेलं आहे आपलं बेसनाचं भज्याचं पीठ. चला तर मग आता आपण याला 5-10 मिनटं ठेवूया. आणि आता 5-10 मिनटांनी आपण याच्यामध्ये एक चम्मच तेलाचं मोहन घालूया. तेलाचं मोहन घातल्याने हे भजी आहेत ते छान कुरकुरीत होत असतात. चला तर आपण तळून घेऊया. तेल आपलं गरम झालेलं आहे. तेल खूप जास्त कडक होऊ नाही द्यायचं आहे आपल्याला, नाहीतर मग भजी हे वरून खूप कडक होतात आणि आतमधून कच्चे असतात. त्याच्यामुळे आपल्याला मीडियमच तेल गरम करून घ्यायचे आहे. तर चला तर मग बघूया, आपले भजे छान कुरकुरीत असे तयार आहेत. बघा भज्यांचा कलर किती एक नंबर असा दिसत आहे. तुम्हाला पण इच्छा झाली असेल ना आता भजे खायची, चल लागा मग तयारीला भजे करायच्या. आणि हे बघा आपले भजे किती एक नंबर असे तयार झालेले आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आमच्या विदर्भातील स्पेशल कांदा भजी. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.